ते ज्यावेळेस शेतकरी संकटात आहे, तो पुन्हा उभा राहू शकत नाही ही परिस्थिती आहे. त्यावेळेस त्याला मदत करायची आहे, त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला दिलासा द्यायचं, ही ज्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. ते जर त्या शेतकऱ्याच्या विरोधात बोलत असतील तर या सरकारमध्ये शेतकऱ्याला वाली नाही, कुणी वाली नाही, हे मत आमचं सगळ्यांचं आणि शेतकऱ्यांचं होईल. पुढची बातमी पाहूया. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. अजित पवारांच्या मुलावर गुन्हा का दाखल नाही असा सवाल आता विचारला जातोय. पार्थवर गुन्हा नसण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्याची सुद्धा शरद पवारांनी आता भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं. निवडणूक लढवणार शरद पवार यांचा मोठा निर्णय. निवडणुका आल्या म्हणून आरोप सुरू, अजित पवारांचं वक्तव्य. मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या, कोणत्या सर्वेक्षणामुळे घरामध्ये डोकावण्याची परवानगी मिळते, आदित्य ठाकरे यांचा सवाल. बुलढाण्याचं तोतया, सीए प्रकरण वादाच्या भोवऱ्यात, जय महाराष्ट्राच्या बातमीनं प्रशासनाला जाग. सीए प्रकरणाच्या चौकशीनं सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कणकवली नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी, राणेंच्या विरोधात ठाकरे शिंदे एकवटण्याची शक्यता. जिथे ताकद तिथं वेगळं लढू, जिथं कमकुवत तिथं सोबत लढू, अजित पवारांची आगामी निवडणुकांबाबत भूमिका. संघ राज्यघटनेनुसार मान्यताप्राप्त संस्था, संघ नोंदणीच्या वादाबाबत सरसंघचालकांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये मनसे ॲक्शन मोडवर, मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी काही जणांची निवड. मिनी विधानसभेसाठी भाजपाची मोर्चे बांधणी, मुंबईत 11 नोव्हेंबरला भाजपाची बैठक, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित. विखे आधी बोलले नंतर पलटले, कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वक्तव्य वादात. विखे पाटलांच्या वक्तव्याचा वाद पेटला, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा. बच्चू कडूंवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, प्रवीण तायडेंचा पलटवार. दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. नंदुरबारमध्ये स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली, 17 जण जखमी, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. तानाजी सावंत दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीच्या वतीनं शिवसेना नेत्याला इशारा. शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली, वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोभाट कशी गेली, राजकीय वर्तुळात अनेकांना पडलाय प्रश्न. बिबट्यापासून वाचण्यासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा, शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला. राणेंना कोणीही गांभीर्यानं घेत नाही, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर, जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली, हवा गुणवत्ता मध्यम श्रेणीत. परतीच्या पावसामुळे कोकणामध्ये शेतीचं नुकसान, एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4338 हेक्टर क्षेत्र बाधित. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, चंद्रहार पाटलांकडून या स्पर्धेचं आयोजन. आफ्रिकेतून आणखी 8 चित्ते भारतात आणले जाणार, नाताळनंतर जानेवारीमध्ये चित्ते भारतात येणार. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजला, विठ्ठल रुक्मिणीला आकर्षक फुलांची सजावट.